हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. बरं झालं, ECG मशीन काळीज कसे धडकते हेच दाखवते. कोणासाठी धडकते हे जर दाखवले तर किती जणांचे हातपाय मोडतील. बायको, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला डायमंड रिंग दिली. बायको, तुम्ही मला काय देणार. नवरा चतुर, माझ्या गत डायमंड सारखा नवरा असताना तुला अजून काय पाहिजे. पाण्यात नेट टाकलं की मासे अडकतात आणि फोन मध्ये नेट टाकलं की माणसे अडकतात. आम्ही कितीही भारी पोस्ट करू द्या हो, काही फायदा नाही. पोरगी त्याच पोराला पटणार जे कोंबड्यासारखी हेअरस्टाईल करून फिरतात. शाळेतला सर्वात भारी डायलॉग. सर, अभ्यास पूर्ण झाला पण वही घरीच राहिली. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर नाराज नका होऊ, इंग्रजांना तरी कुठं मराठी येत होते. ती, तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला कुठे जाता. आम्ही नाही कुठे, उन्हाळाच येतो आमच्याकडे सुट्टी घालवायला. मुलगा, मला लग्न करायचे नाही, मला सगळ्या बायकांची भीती वाटते. बाप, लग्न कर, नंतर एकाच बाईची भीती वाटेल, बाकीच्या चांगल्या वाटतील. आधुनिक प्रेम. प्रेयसी, अरे तू माझ्या वाढदिवसाला मला हिऱ्याची अंगठी देणार होतास ना. प्रियकर, हो ग, विचार तर तसाच होता, पण नंतर वाटलं की हिरा फक्त शोभेची वस्तू आहे, त्यापेक्षा तुला जास्त उपयोगाच्या आणि मौल्यवान गोष्टी देऊया. प्रेयसी, मग काय आणलंयस. प्रियकर, हे बघ, भरलेला गॅस सिलेंडर. मी दिवसभर करत असलेली 2 महत्त्वाची कामे. 1. मोबाईल वापरायचा आणि 2. चार्जिंगला लावायचा. लोक लग्न करताना जात धर्म रंग एकमेकांची कुंडली बघतात आणि वरून म्हणतात जोड्या तर देव बनवतो. तुम्ही कितीही मोठ्या इंग्रजी शाळेत शिका, पण मतदान करायला शेवटी मराठी शाळेतच जावं लागतं. आपण हुशार आहोत हे सिद्ध नाही करता आलं तरी चालेल, पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे. केमिस्ट, तुम्हाला किती वेळा सांगितलं डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिठ्ठी घेऊन या. प्रत्येक वेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता. संता, पम्या, एवढा घाबरा घुबरा का झालायस बुवा तू. बनता, अरे थोडं कन्फ्यूज झालं यार. संता, म्हणजे. बनता, अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं, मला वाटलं की साप आहे, पण नेमकी ती काठी होती. संता, हत्तीच्या एवढंच ना. बनता, हो रे, पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला. ATM मधून पैसे काढल्यानंतर जे लोक ते पैसे मोजून बघतात, त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे, जर पैसे कमी निघाले तर तुम्ही काय करणार आहात. जन्या, काय झालं, एवढा खुश आहेस. मन्या, आज पहिल्यांदा बसमध्ये माझ्याशी एक मुलगी बोलली. जन्या, वा, मस्त, काय बोलली. मन्या, मी बसलो होतो, ती म्हणाली, उठ, लेडीज सीट आहे. बॉस,
आमच्या कंपनीला अशा माणसाची गरज आहे जो कधीच खोटं बोलणार नाही. गण्या, सर मग मी परफेक्ट आहे. बॉस, कशावरून? गण्या, कारण मी घरी गेल्यावर मी ऑफिसमध्ये खूप काम केलं असं कधीच सांगत नाही. लग्न नेहमी चांगला स्वयंपाक करणाऱ्या पोरीसोबत केले पाहिजे. कारण लग्नानंतर प्रेम कमी होऊ शकते पण भूक कमी होऊ शकत नाही. रिप्लाय न देणाऱ्यासाठी उखाणा. काळ्या काळ्या शेतात पेरला लसूण, रिप्लाय का देत नाही ऑनलाइन असून. मास्टर जी ने छात्र से पूछा, एलोवेरा क्या होता है? छात्र, पंजाब में जब छोटा भाई बड़े भाई को पेग बना कर देता है तो कहता है एलोवेरा. मास्टर अभी भी कोमा में है. मरणाची भीती वाटत नाही पण मेल्यावर मोबाईल कोणाच्या हातात जाईल याची जास्त भीती वाटते. उठा उठा पहाट झाली, मोबाईल हातात घ्यायची वेळ झाली. सुख म्हणजे काय? आपण एखाद्या मित्रासाठी पोरगी पाहायला गेल्यावर तिच्या घरच्यांनी आपल्याकडे बघून म्हणावं, नवरदेव हेच का? व्हिडिओ कॉल चालू असताना सगळे समोरच्यापेक्षा स्वतःलाच जास्त बघत असतात. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.